महाराष्ट्रातील नंबर 1 टीव्ही चॅनल आवाज टीव्ही, आवाज आपल्या सर्वांचा। धुळे जिल्ह्यातील शिरपुरात भरदिवसा घरफोडी, लाखो रुपयांचे सोने व रोख रक्कम घेऊन चोरटे झाले पसार। शिरपूर शहरातील काजीनगर परिसरात भरदिवसा घरफोडीची धक्कादायक घटना घडली असून अज्ञात चोरट्यांनी बंद घर फोडून लाखो रुपयांचा ऐवज लंपास केला आहे। शिक्षक भूषण वामनराव पाटील व त्यांची पत्नी शाळेत गेल्यानंतर दोन अज्ञात चोरट्यांनी घराचं लॉक तोडून आत प्रवेश केला। घरातील लॉकरमधून सुमारे 45 ते 50 तोळे सोनं तसेच रोख रक्कम चोरून ते पसार झाले। दुपारच्या सुट्टीत पाटील घरी परतल्यानंतर त्यांना चोरीचा प्रकार लक्षात आला। त्यांनी तात्काळ घरातील सीसीटीव्ही फुटेज तपासले असता एक चोरटा गेटवरून उडी मारून घरात प्रवेश करताना तसेच चोरीनंतर पसार होताना दिसून आले। मी प्राध्यापक डॉक्टर भूषण पाटील आणि माझी मिसेस पूनम पाटील, आम्ही दोघेही आर.सी. पटेल इंजिनिअरिंग कॉलेजला सर्व्हिसला आहोत आणि गेल्या 20 वर्षापासून आम्ही शिरपूर म्हणजे आमचं 30-35 वर्षापासून शिरपूरमध्ये राहणं आहे। पण झालं काय, आम्ही नवीन एरिया काजीनगर म्हणून आहे त्या ठिकाणी आमचं नवीन घर बांधलं। तर कॉलेजच्या जवळ असल्यामुळे आम्हाला ते सोयीचं होतं म्हणून आम्ही तिथं केलं। पण झालं काय, आज दुपारी जवळजवळ 11:15च्या टायमिंगमध्ये आमच्या घरात चोरांनी एंट्री केली। म्हणजे बाहेर गेटला कुलूप होतं, पण गेट ओलांडून त्या व्यक्तीने चोराने मधलं कुलूप जे होतं ते दोघं फाट्यांचं बाहेरचं पण आणि मधले कुलूप तोडून आत प्रवेश केला आणि डायरेक्ट सरळ बेडरूम मध्ये असलेल्या कपाटांचे पूर्ण लॉकर्स तोडले सगळे घेऊन। म्हणजे जवळजवळ साधारणतः तो माझ्या आजच्या म्हणजे माझ्या आयुष्यातला सगळ्यात मोठं म्हणजे काहीच राहिलं नाही घरातनं। म्हणजे जवळजवळ पूर्ण गोल्ड जितकं पण होतं आजपर्यंत आम्ही जमवलेलं माझ्या लग्नाचं सगळं काही ते घेऊन चालले गेलेले आहेत आणि त्या फुटेजमध्ये त्याचं क्लिअर दिसते। मोठी एक पिशवी पण दिसते आणि त्या पिशवीमध्ये जवळजवळ म्हणजे घरात जेवढंही सोनं होतं, काही आमचे ऑर्नामेंट्स आणि देव पण होते, तर ते सुद्धा तिच्या सोबत चालले गेलेले आहेत। आणि तो व्यक्ती साधारणतः एक मध्यमवर्गीय म्हणजे साधारणतः 28, 29, 30च्या रेंज मधला असावा आणि त्याच्यासोबत एक मोटरसायकलवर गळ्यामध्ये रुमाल टाकलेला होता भगव्या कलरचा। आम्हाला असं वाटलं, म्हणजे फुटेजमध्ये असं दिसतंय आणि आजूबाजूच्या लोकांशी बोलल्यानंतर असं कळतंय की आजूबाजूला बांधकामाला आलेले काही कारागीर असतील बुवा, म्हणून त्याच्यावर कोणी काही शोध घेतला नाही। पण म्हणजे आजपर्यंतच्या याच्यातनं ही सगळ्यात मोठी घरफोडी दिवसाला झालेली आहे, रात्रीची वेळ नसताना। म्हणजे हे खूप मोठं चॅलेंज आहे आता। मग मला सरांनी पण बोलवलं, मी PI सरांशी आणि त्यांच्या टीमशी पण बोललो, त्यांना फुटेज पण दिले, त्यांचा तपास जोरात चालू आहे। त्यांनी मला अश्युरन्स दिलंय की आम्ही आमच्या साईडने जितका वेळ कमी वेळात ट्रॅक करता येईल ते म्हटले की आम्हाला प्रॉब्लेम फक्त MP बॉर्डरमुळे येतोय की काही वेळेला ते क्रॉस झाले असतील तर तरी त्यानुसार ते प्लॅनिंगने जर झालं लवकरात लवकर तर ते त्याचा न्यायनिवाडा करतील। म्हणजे खूप आहे आता, म्हणजे तुम्हाला एवढं सांगू शकतो मी की साधारणतः 50 तोळ्याच्या आसपास ते होतं गोल्ड। म्हणजे माझ्या लग्नाला जवळजवळ 20-25 तोळे होतं आणि त्याच्यानंतर मी 20 वर्षात आम्ही नवरा बायकोने दोघांनी पैसे जमून पण ते खूप सारं गोल्ड जमून ऑर्नामेंट्स बनवलेले होते, जेणेकरून त्याचा मल्टीपर्पज संकटाच्या वेळी आपल्याला त्याचा यूज करता येतो, बँकेत ठेवून लोन घेता येतं म्हणून। पण योगायोगाने आमच्या घरात 1 तारखेला लग्न होतं म्हणून ते आम्ही घरातच ठेवलं आणि ते योगायोग असा झाला की कालपर्यंत आम्हाला सुट्टी होती, आज कॉलेज चालू झाले आणि नेमकी आज आम्ही 10 वाजता गेलो आणि जवळजवळ 11:15 ते 11:55च्या टायमिंग मध्येच ही सगळी घटना घडली। दरम्यान गणेश कॉलनी परिसरातही घरफोडीचा प्रयत्न झाल्याची घटना समोर आली आहे। भर दिवसा घडलेल्या या घटनेमुळे शहरातील नागरिकांमध्ये भीतीचं वातावरण निर्माण झालं असून पोलिसांनी तपास सुरू केला आहे। रोजच्या ताज्या घडामोडींसाठी आवाज टीव्हीला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा।